मित्रो, गोंडवाडी गावातील सुंदर नावाच्या बैलाचं हे समाधीस्थळ आहे. या बैलाच्या पाठीमागच्या छायाचित्रावरून लक्षात येईल की या बैलानं शर्यतीमध्ये अनेक बक्षिसे मिळवलेली आहेत. 1995 ते 2002पर्यंत वेगाचा बादशाह आणि ट्रिपल हिंद केसरी म्हणून ओळखला जाणारा हा सुंदर नावाचा बैल आहे. या बैलाचे मालक गोंडवाडी गावचे पैलवान शशिकांत चव्हाण यांनी आपल्या ह्या ट्रिपल हिंद केसरी सुंदर या बैलाचं अपरिचित योद्धा नावानं कृष्णा नदीच्या तीरावरती अशा प्रकारचं स्मारक उभारलेलं आहे. आणि हा बैल त्याच्या वेगाबद्दल प्रसिद्ध होता. साधारणपणे 1995 ते 2002 या कालावधीमध्ये होणाऱ्या बऱ्याचशा बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये त्यानं बक्षिसं पटकवली. इथं शशिकांत चव्हाण यांनी त्यानं मिळवलेल्या बक्षिसाची जी छायाचित्र आहेत त्याचं एक डिजिटल ही उभारलेलं आहे. आणि आपल्या ह्या लाडक्या सुंदर बैलाचं 3 एप्रिल 2004ला या बैलाचं निधन झालं. आणि अपरिचित योद्धा या नावानं अपराजित योद्धा या नावानं एक चांगली नेमप्लेट ही या ठिकाणी लावलेली आहे. रात्रीच्या वेळेला हे बैलाचं स्मारक आणि सुंदरची प्रतिकृती लोकांना दिसावी यासाठी इथं प्रकाशयोजना देखील केलेली आहे. बैलाच्या गळ्यामध्ये कायमस्वरूपी हार आहे. आणि आपण स्मारकाच्या मागच्या बाजूला बघितलं तर ही कृष्णा नदी जी आहे या कृष्णा नदीच्या तीरावर हे स्मारक परिसरामध्ये झाडी आहे. आणि शेतकरी वर्ग पशुधनावरती किती प्रेम करतो हे दर्शवणारी ही बाब आहे.